पुण्यात एक महत्त्वाची बातमी। पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। तर तिकडे नाशिकमध्ये गणेश गीते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेत। गणेश गीते अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले, तर गीते बंधूंपैकी एकानं उमेदवारी अर्ज अजून सुद्धा मागे घेणं बाकी आहे। गोकुळ गीते हे अजूनही नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे गणेश गीते हे आता अर्ज माघारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अद्यापही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात कोणतीही माहिती नाहीये। त्यामुळे आता गोकुळ गीतेंसंदर्भात काय नेमकी माहिती पुढे समोर येते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी गोकुळ गीते हे नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। सध्या गणेश गीते हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। तर पक्षाचा आदेश असल्यामुळे आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं गणेश गीतेंनी सांगितलंय। मात्र गीते बंधूंपैकी एक असलेले गोकुळ गीते हे आपल्या उमेदवारीवर ठाम राहतात का किंवा तेही उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये समजणार आहे। सध्या आपण पाहतोय नाशिकमध्ये गणेश गीते हे आपला अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। तर काही वेळापूर्वी त्यांनी सुहास कांदे आणि दादा भुसे या संपूर्ण विधान परिषद निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। शेवटचे अवघे काही मिनिटं या ठिकाणी शिल्लक आहेत आणि अशा वेळेला गणेश गीते जे आहेत ते या ठिकाणी आता आपला उमेदवारी अर्ज जे आहे तो दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये तर आपण पाहतोय गोकुळ गीते हे अजूनही नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये गणेश गीते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे गोकुळ गीते मात्र अजूनही नॉट रिचेबल आहेत। अत्यंत महत्त्वाच्या अशा टप्प्यावर ही निवडणूक आहे, कारण अवघे काही मिनिटं जे आहेत ते या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत। गणेश गीते आता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे गिरीश महाजन यांच्यासोबत त्यांची चर्चा देखील झाल्याची माहिती आहे आणि त्याच्यानंतर आता गणेश गीते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दुसरीकडे गोकुळ गीते मात्र अद्यापही नॉट रिचेबल आहेत। गोकुळ गीते नेमके कुठे आहेत याबाबतची कुठलीही माहिती स्वतः गणेश गीते यांच्याकडे सुद्धा नसल्याचं ते सांगतायत। गिरीश महाजन यांनी मात्र काही वेळापूर्वी असं सांगितलंय की गोकुळ गीते हे देखील लवकरच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील। मात्र आता अवघे काही मिनिटं या ठिकाणी माघारीसाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि हे नाराजी नाट्य किंवा माघारी नाट्य जे आहे ते अद्यापही या ठिकाणी बघायला मिळत आहे। कारण गणेश गीते हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत, मात्र तरी देखील त्यांनी या ठिकाणी अजून ते गाडीतनं खाली उतरलेले नाही आहेत। या ठिकाणी ते मुख्यमंत्र्यांशी किंवा गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती मिळते आहे। काही वेळापूर्वी त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आपण स्वतः गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आपण आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेऊन आपण इथे दृश्यांमध्ये बघू शकतो की गणेश गीते जे आहेत ते या ठिकाणी गाडीमध्ये बसलेले आहेत। मोबाईलमध्ये ते आपल्या बोलतायत आणि त्या ठिकाणी अद्यापही कुठलीही चर्चा जी आहे ती त्यांची झाली आहे की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता जी आहे ती मिळत नाही आहे। आणि त्याच्यामुळे इकडे आपण गाडीमध्ये बघितलं तर गणेश गीते जे आहेत ते गाडीमध्ये सध्या बसलेले आहेत। या ठिकाणी ते गाडीमध्ये बसून कदाचित वाट बघतायत की या ठिकाणी आता नेमकी काय परिस्थिती आहे। निलेश बोरा जे गिरीश महाजन यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जातात ते निलेश बोरा देखील या ठिकाणी गाडीमध्ये आहेत। गिरीश महाजन आणि गणेश गीते यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी निलेश बोरा करतायत। गिरीश महाजन यांच्याशी निलेश बोरा हे सातत्यानं संपर्कात आहेत आणि जोपर्यंत थेट चर्चा गिरीश महाजन आणि त्यांच्यासोबत गणेश गीते यांची होत नाही तोपर्यंत हा निर्णय होणार नाही असं गणेश गीते यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की निलेश बोरा सातत्यानं संपर्क साधतायत, मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्या ठिकाणी ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत। गणेश गीते समोर बसलेले आहेत। कदाचित ही चर्चा थेट ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांशी किंवा गिरीश महाजन यांच्याशी होईल त्यावेळेला गिरीश महाजन यांच्या समजूत काढल्यानंतर गणेश गीते हे जिल्हाधिकारी कार्यालयात वर जातील आणि आपला जो दाखल केलेला उमेदवारी अर्ज आहे तो या ठिकाणी मागे घेतील। आपण बघतोय की या ठिकाणी
हे जे आहे नेमका काय निर्णय झाला निलेशजी? गोकुळ गीतेंची वाट बघतोय आम्ही. दोन्ही भाऊवरती बरोबर जायचं आहे, बाकी काहीच नाही. पण आपली आपण मध्यस्थी करता आहात. गिरीश महाजन आणि गणेश गीतेंची चर्चा झाली का? हो, झाली. बरं. आणि गोकुळ गीतेंच्या संदर्भात काय नेमकी? त्यांचीच वाट बघतोय आणि दोघांना बरोबर वरती घेऊन जायचंय, बाकी काही नाही. म्हणजे गोकुळ गीते सुद्धा माघार घेतील असं वाटतं? हो, घेतील, माघार घेतील. आपण जो मध्यस्थीचा प्रयत्न करताय तो सफल होईल असं वाटतं? होईल झालाय. दोघंही भाऊ माघार घेतील? हो, घेतील. आपण बघतोय की या ठिकाणी गणेश गीते बसलेले आहेत, सुधाकर बडगुजर आहेत, गणेश गीते यांच्या पत्नी आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी गणेश गीते सुद्धा या ठिकाणी आहेत. जोपर्यंत गोकुळ गीते येत नाही तोपर्यंत आम्ही वरती जात नाही आहेत. गोकुळ गीते येत आहेत आणि गोकुळ गीतेनंतर हे दोन्ही भाऊ एकत्र या ठिकाणी जातील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते आहे. आपण बघतोय की गोकुळ गीते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गोकुळ गीते जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतोय त्यांचा भाऊ मला बोलतो का तू म्हातारा झालाय का? ही काही भाषा आहे का? की नम्रता काय आहे का नाही? माघार समोर तुम्ही कशी माघार मागता? गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा माघार देता आहे, तुला माघार द्यायची आता. मी गिरीश भाऊंना शब्द दिला होता. नाही आपल्याला माघार द्यायची आहे. मला माझी पण इच्छा होती गिरीश भाऊंचा शब्द द्या, पण त्यांचा पोरगा नाही, आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो. तुला धमकी कोणी दिली? दराड्यांचा पोरगा म्हणतो का यांचा बाप पण माघार घेईल? हा, दराड्यांचा भाऊ मला कॉल करून म्हणतो तू म्हातारा झाला का? अरे तुझा भाऊ 74 वर्षाचा आहे ना उमेदवार. नाही पण ते जाऊ दे, आपण भाऊंना शब्द दिलेला आहे, तू ये आणि माघार देऊन टाक. नाही तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल. मला पण भाऊंचा शब्द मोडायचा नव्हता, पण ज्यावेळेस माझा बाप काढला जातो त्यावेळेस मी नाही, आपण पक्षाची एक निष्ठा आहे आणि आपल्याला माघार द्यायची. मोठा कालच सांगितलं होतं आपल्याला. मी मोठा भाऊ म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय, तू मूर्खपणा करू नको. गणेश भाऊ बोलतोय तुझ्याशी. हॅलो भाऊला बोल. हॅलो. नाही काच खाली घे. कोणच आहे? इकडे घे ना, मग पुढे बाहेर बोलू असं. काच खाली करा ना, असं दे ना, असं नाही. मग तिकडून बोलताय ना तुम्ही. बरं हे घे ना. बरं देतो. गणेश दादाशी बोल 2 मिनिटं. गणेश दादाशी बोल. बाहेर तुम्ही थांबा. बोलतोय ना, 2 मिनिटं. मी पाहिजे 2 मिनिटं पाहिजे. आम्ही शब्द देतो, तो 2-5 मिनिटांमध्ये तयार करतोय त्याला. आम्ही पक्षाची एक निष्ठा आहे. गणेश भाऊ माघार देते आणि गोकुळ भाऊ बी देतील, पण त्यांनी शिव्या गाळ्या करायच्या नव्हत्या. काल काहीतरी बोलले गेले गोकुळ भाऊला, कुणाकडे कुठेतरी काहीतरी बोलले गेले तिथं. त्यांचा बाप वगैरे काढला गेला. त्यांचा बाप देऊन बाप बी माघार देते तिथं जाऊन म्हणे चिरलेले. बाकी दुसरा काही विषय नाही. आणि गणेश भाऊचा काही विषय नाही. गणेश भाऊ ऐकून घ्या, माझं काय म्हणणं आहे. गोकुळ भाऊ आजही तयार आहे. आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे. आम्ही देवेंद्र भाऊने आम्हाला जो शब्द दिला आम्ही माघार घेणार आणि गोकुळ भाऊला माघार घेण्याकरता आम्ही त्याला चिडू